आता ही भाडेवाढ झाली त्यावेळी आम्ही खूप प्रेसमध्ये आलो होतो. खरोखर म्हणजे लोकांपर्यंत कसे पोहोचणार आणि लोक 30% करून कसे गोळा. आणि एक प्रोसिजर अशी असते की हा जो ग्रुपधारक काही दिवस अगोदर ह्या लोकांकडनं पैसे घेतो, पुढचे पैसे घेतो. आणि आमचा असं कोकणातला किंवा सभासद जो आहे हा पूर्णपणे प्रामाणिक आहे. एसटीचं भाडं जेवढं असेल त्याच्यावर एक 5 रुपये काय घेतो, कारण आम्ही मिटिंग बोलवतो त्याच्यासाठी त्याच्यासाठी स्टेशन येतो, एक 5 रुपये जास्त घेतो, पण त्याच्या पलीकडे तो घेत नाही. एवढं भाड्याचे पैसे घेत असताना एकदम जर 35% वाढले तर तो लोकांना काय सांगणार, स्वतः कुठून पैसे भरणार. आणि ह्यामुळे हा उठाव आम्हाला करावा लागेल. पण एक आम्हाला खूप आनंद असा आहे की हा निर्णय आम्हाला एका दिवसात मिळाला, म्हणून आम्हाला आनंद आहे. म्हणून मी आज हा आनंदोत्सव साजरा करतोय. किती बसेसची बुकिंग होते आणि यंदा किती झाले त्या भाडेवाढीमुळे काय कमी असेल? आमच्या गाड्यामध्ये तर बिलकुल नाही. आमच्या ज्या काय 1100 गाड्या आहेत तर 1200 होती, म्हणजे अजून टोटल नाही, पण 1200 हे तर नक्कीच आहेत. 1200 गाड्यामध्ये एकही कमी जास्त होणार नाही. गाडी कमी वाढणार, कारण किती ती भाडेवाढ होऊ दे, वर्षानुवर्षे आमच्या गाड्या हा वाढत जातात. म्हणजे ग्रुप पद्धतीने जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत जाते, कारण ती थेट गावामध्ये जाते. एसटी बस आहे त्याची जी अवस्था असते ती अत्यंत बिकट असते. यंदा सरकारमध्ये नवीन ताफे आम्ही आणलेत, 100 बस ऍड झाले, 150 बस ऍड झाले. त्याच्यात तुम्ही बघितलं असेल काय फरक नजर येतो का पहिल्यासारखे तसेच बसेस आहेत? नाही, आता ज्या नवीन बसेस ज्या आलेल्या आहेत त्या खूप आरामदायी बसेस आहेत. म्हणजे सरकार आता त्याची देखभाल करण्यासाठी यांच्याकडे जर माणूस नसेल तर त्यांची अवस्था आणखी 2-3 वर्षांनी जशी आता आपण जुन्या गाड्यांची बघतो तशी त्यांची अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यश आले त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार, कोणत्यासाठी? याचं श्रेय मी खऱ्या अर्थाने अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, आमचे प्रयत्न होतं आणि तुमचं सगळ्या लोकांचं सहकार्य होतं. हे यश आमच्या बरोबर तुमचं पण आहे. तुमच्या म्हणजे पत्रकार बंधू असतील, जे कुठचे जे मीडियावादी माणसं आहेत, कारण ह्या मीडियाला कुठेही आम्ही कोणत्याही प्रकारचे अप्रोच झालो नव्हतो. फक्त एका व्हॉट्सअपच्या मेसेजवर ह्या लोकांनी घेतलं आणि एका दिवसामध्ये हा झाला. कारण आणि परत एकदा मुद्दा लोकशाहीचं नाव काय मी लोकशाही पण सुरुवात केली. कारण आम्ही मिटिंग चालू असते, आमचे हे काडके म्हणून त्याचे एक मित्र पत्रकार आहेत, त्यांनी फोन असत ते म्हणून ताबडतोब दे आपण लावूया बातमी. पण त्यांनी पहिला परिवारमध्ये हे बोलणं केलं, मग परिवाराने जी एक रेकॉर्ड लावली एवढं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मला काय पर्याय नाही. मग त्यांना सांगितलं ही जी रेकॉर्ड आहे ही जुनी रेकॉर्ड आहे, कारण ह्याच्या अगोदर सुद्धा एसटी महामंडळ हे ग्रुप गाड्या देत होते. आणि ही गोष्ट अशी आहे की त्यांची घटनात्मक ती तरतूद आहे. सामाजिक बांधिलकी ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी कुठे नफा तोट्याचा विचार करायचा नसतो. आता ही जो विचार करतात तर मगाशी कोणती विचार केला कार्तिकी यात्रेमध्ये, कार्तिकी यात्रा ही त्यांच्या प्रॉफिट मधली यात्रा आहे, कारण त्यांना दोन्ही बाजूने मग तुम्ही का नाही म्हणत तिथे आम्हाला प्रॉफिट झाला आम्ही त्यांना सवलत देऊया. इथे जेव्हा तुम्ही नुकसान म्हणता तेव्हा मी यांच्यावर हे लावूया, त्याला भाडे लावूया, हे चुकीचं आहे ना. प्रशासन जबाबदार आहे, कारण त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नसतं, हे तर आम्ही नक्की सांगू. कारण आता प्रशासन कसं काम करतं काय करतं हे आम्हाला माहिती. जर तुमच्याकडे गाड्या जास्त आहेत आणि ड्रायव्हर कमी आहेत त्याला जबाबदार कोण आहे? आम्ही तर नक्की नाही ना. तुम्ही नियोजन करायला पाहिजे किंवा तुम्ही ठामपणे शासनाला सांगितलं पाहिजे हा माणूस जर बदली मागतो ह्याला बदली दिलं तर आमच्या 2 गाड्या उभ्या राहतील. हे ठामपणे सांगण्याची जबाबदारी ताकद या लोकांकडे नाहीये. एसटी महामंडळ हे तोट्यात आणलं जातं असं मी म्हणेन, तोट्यात नाहीये. कारण आता दुसरा असं तुम्हाला एक नियम सांगतो की एसटीच्या आगारापासून किंवा एसटीच्या बस स्थानकापासून 200 मीटर लांब प्रायव्हेट गाड्यांचे बूथ असायला पाहिजेत. त्यांचे जे बुकिंग ऑफिस जे आहेत ते 200 मीटरच्या बाहेर असायला पाहिजेत. आता तुम्ही कुठचाही घ्या, अगदी तुमच्या परळ घ्या, मुंबई सेंट्रल घ्या, दादर घ्या, कुर्ला घ्या, कुठेही जा, एसटी स्टँड पासून 2 मीटरच्या अंतरावर बूथ मिळत आहेत तुम्हाला. आता हे बूथ उतरवण्याचं काम कोण करणार आहे? प्रवासी करणार आहे, एसटी महामंडळ करणार आहे की वाहतूक विभाग करणार आहे? कारण आता ह्याच्यामध्ये प्रत्येकच्या भांडणं असतात. एसटी महामंडळ वेगळं आणि तुमचं वाहतूक विभाग म्हणजे आरटीओ वेगळा. ते म्हणजे हे आमचं काम नाही, हे आरटीओचं काम आहे. आणि काही वर्षापूर्वी एक फाळके म्हणून होते, म्हणजे अक्षरशः चांगला माणूस होता, हे इथे त्यांचे साक्षीदार आहेत. जे अशी ज्या प्रायव्हेट गाड्याचे जे
माणसं यायची, त्यांच्या मागे ते काठी घेऊन मागे लागलेले होते. पण असे धाडसी आता तुम्हाला कर्मचारी दिसत नाहीत आणि म्हणून एसटी महामंडळ नुकसानीत चाललं.